नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा कोणत्याही पक्षाच्या संबंधित राहणार नाही. हा सगळ्यांना धरून चालणारा व्हिडिओ आहे व सामान्य व्यक्तीमधल्या प्रश्नाचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, तुमच्या मनात कधी ना कधी प्रश्न पडलाच असेल की ही राजकारणी एवढ्या मोठ्या करोडच्या गाडीत, हेलिकॉप्टरनी अशा यानी येतात आपल्या ठिकाणी सभेसाठी व इतर कोणत्याही गोष्टीसाठी असो, उद्घाटन-बिद्घाटन काही असो, त्याच्याशी आपल्याला काही मतलब नाही. पण मित्रांनो, तुमच्या मनात प्रश्नात पडला असेल की ते राजकारणी झाल्यास इतका पैसा येतो कुठून? आता मित्रांनो, मी कोणत्याही पक्षाचं नाव घेणार नाही. तुम्ही तुमचं बघून घ्या कोणता पक्ष असेल व कोणतं नाही. मित्रांनो, सर्वप्रथम तर कोणताही पक्षातला कोणताही माणूस असो, तो तुम्ही बघा. त्याचा इतिहास बघा. त्याच्या मागच्या काही काळामध्ये आपल्याला कळतं की तो शेतकऱ्याचा किंवा इतर कोणाचाही मुलगा असो, म्हणजे तो साधा असतो. त्याच्याकडं आधी काहीच नसते, पण नंतर लक्झरियस वस्तू. मग आता त्या सांगायची गरज नाही, तुम्हाला माहीतच आहे. मित्रांनो, साधा तुम्ही कोणता आमदारही बघा, त्याचे कितीतरी फार्म हाऊस, बगीचे, बंगले, गाड्या, घोड्या इतक्या वस्तू येतात कुठून? एवढा पैसा येतो कुठून? आता हा प्रश्न तुमच्या मनात उपस्थित होतो का नाही, हे तुमच्या मनावर आहे. बहुतांश जणांना काय वाटतं त्यांची मागची प्रॉपर्टी, पण बघितलं तर ते मागं कोणीच नसतात. ते पहिल्यापासूनच साधे असतात. पण इतका पैसा येतो कुठून? आता हा पैसा व्हाईटमध्ये असतो का ब्लॅकमध्ये असतो का कोणत्या व्यावसायिकाकडून घेतलेला असतो का कसा असतो? आता ती तुम्ही तुमचं बघा. कोणताही राजकारणी असो, त्याचा महिन्याचा पगार काही 5,00,000च्या वर नसतो. 5,00,000च्या आतच असतो. कोणता मग आमदार, खासदार, मुख्यमंत्री कोणीही असो, पण त्याच्याकडं साधा फोनच 1,50,000चा आणि गाडीच 1.5-2 कोटीची. तर मग याचा अर्थ तो महिन्याला 5,00,000च्या आत कमवतो. तो इतका पैसा आणतो कुठून? आता हा पैसा आपला तुमचा टॅक्स दिलेला पैसा असतो का कोणत्या व्यावसायिकडून घेतलेला पैसा असतो? कारण की राजकारण्या लोकांना ओळखायचे असेल तर खूपच अवघड असतं. राजकारणी हा असा माणूस असतो जो की कोणालाही समजत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की जर आपली जनता ही शिकली तर राजकारणी लोकांचं खूप अवघड होईल. आता हेच तुम्ही समजून घ्या, असे का म्हणले असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्या काळात. राजकारण्याचे फार पांढरे केस होतात. फक्त त्यांचं काम पहिल्यापासून शेवटपर्यंत एकच असतं, आपला पक्ष चांगला, तुझा पक्ष भंगार. अटल बिहारी वाजपेयी. आता हे कोणत्या पक्षातले आहेत याच्याहून मला काही घेणं देणं नाही. तर तुम्ही ऐका, त्यांचं एक वाक्य होते, सत्ता आएगी जाएगी पर इस देश का विकास होना चाहिए. आता मी तुम्हाला एक सोपे असे चॅलेंज देतो. तुमच्या जवळचा कोणताही राजकारणी असो, त्याला फक्त जाऊन विचारा तुम्ही पैसे कमवतात कसे? ते म्हणले शेतीपासून. तर त्यांच्याकडे अगोदर काही एवढी शेती नसती, त्यांचं एवढी काही प्रॉपर्टी नसते अगोदर. तर नंतर एवढे गाड्या, घोड्या, बंगले कसे कमवतात? हे फक्त तुम्ही जाऊन विचारा, तुम्हाला नक्की उत्तर मिळेल. मिळले तर कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.